नमस्कार, मी अरविंद जाधव. तेजपूर न्यूजच्या प्राईम टाइम बातमीपत्रात आपले स्वागत आहे. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. कट्टर हिंदुत्ववादी गोरक्षक तसेच मराठवाडा मुलूक मैदान तोफ म्हणून परिचित असणारे आक्रमक हिंदुत्ववादी विचार मांडणारे म्हणून सर्वश्रुत संतोषभाऊ देवकर यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा सांगली येथे खोवला गेला. ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करणारे, हिंदू धर्मावर होणाऱ्या अन्यायाविरोधात आक्रमक पवित्रा स्वीकारणारी प्रखर हिंदुत्ववादी संघटना म्हणून श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे नाव घेतले जाते. सामाजिक बांधिलकी असो अथवा कर्तव्यदक्ष अधिकारी वर्गावर अन्याय होत असेल तर त्याविरुद्ध आंदोलन करून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान ही संघटना नेहमीच अग्रेसर राहिली आहे. त्यातीलच एक प्रमुख भाग म्हणून गोरक्षणार्थ आपल्या जीवाची तमा न बाळगता गोरक्षणासाठी कार्य करणाऱ्या महाराष्ट्रातील तमाम गोरक्षकांचे सन्मान करण्याच्या उद्देशाने श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय नितीनदादा चौगुले यांनी सांगली येथे हा कार्यक्रम आयोजित केले होते. या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी व आकर्षक होते गुरुवर्य श्री कालीपुत्र कालीचरणजी महाराज, जे आपल्या प्रखर हिंदुत्वाची विचार मांडणारे म्हणून सर्वश्रुत आहेत. आपल्या प्रखर हिंदुत्ववादी आध्यात्मिक विचाराने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारे गुरुवर्य श्री कालीपुत्र कालीचरणजी महाराज यांच्या हस्ते संतोषभाऊ देवकर यांना श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय नितीनदादा चौगुले यांनी श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या वतीने पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला व पुढील कार्यासाठी आशीर्वाद रूपी शुभेच्छा देण्यात आले. संतोषभाऊ देवकर यांना मिळालेल्या पुरस्काराने केवळ हातगाव तालुक्याचे नव्हे तर संपूर्ण नांदेड जिल्ह्याचे मान आणखी उंचावले आहे. त्यामुळे सर्व जिल्ह्यातून त्यांचे कौतुक व अभिनंदन केले जात आहे. सध्या वार्ड क्रमांक 4 मधून उदयनराजे उर्फ संतोष देवकर इच्छुक उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. तर आज आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. तर देवकर साहेब, आपण निवडणुकीच्या अनुषंगाने जनतेपुढे कोणते प्रश्न घेऊन जाणार आहात ते आपण सांगाल काय? सर्वप्रथम एक कुंज चॅनलला माझा जय श्रीराम, सर्व बांधवांना माझा जय श्रीराम. खरं पाहता आज जी हदगाव नगरपालिकेची रणधुमाळी चालू आहे, यात आपण जनतेसमोर एक विकासाची नवी प्रेरणा, नवतरुणांसाठी रोजगार हे मुद्दे घेऊन जनतेसमोर आहे. पण तुम्ही धर्मकारणासोबत राजकारणात कशा प्रकारे सक्रिय झाला आणि इकडे काय यावं वाटतं तुम्हाला धर्मकारांसोबत राजकारणामध्ये? याबद्दल आपण काही सांगू शकाल का? बरोबर आहे आपण की धर्मकारण करत असताना धर्मकारणी व्यक्तींनी राजकारणात येणं बरोबर आहे. परंतु ज्यावेळेस राजकारणात भ्रष्टाचार जास्त फोफावतो ते संपवण्यासाठी पूर्वीपासूनच इतिहासामध्ये नोंद आहे. त्यावेळेस धर्मकारणी लोकांना राजकारणात प्रवेश करावा लागतो. उदाहरणार्थ म्हटलं तर चाणक्यांचा बडा किंवा आता मी विशिष्ट पक्षातील म्हणत नाहीये, परंतु युपीमध्ये भ्रष्टाचार जास्त फोफावत होता. त्यामुळे योगी संतांनी एका पक्षाच्या मार्फत राजकारणात येऊन राजकारणातील भ्रष्टाचार दूर केला आणि विकासाची नवी प्रेरणा निर्माण केली. त्याच पद्धतीने हातगावमध्ये काय झालेलं आहे, माजी नगरसेवक असो, नगराध्यक्ष असो किंवा आमदार असो किंवा त्यांची माणसं असो, यांनी फक्त राजकारणात आपली पोळी भाजण्यासाठी राजकारण केलेलं आहे. जनतेचा विकास नाविन्य पद्धतीने न करता फक्त एक शून्य प्रमाणात करून ठेवलेला आहे. त्यामध्ये हातगावचे रस्ते असो, पाणी फिल्टर योजना असो, ज्या वेळेस इलेक्शन आचारसंहिता लागू होते त्यावेळेस माजी आमदार जवळगावकर साहेब असो किंवा इतर राजकीय पक्षातील लोक असो, ज्यावेळेस काँग्रेसमध्ये अशोकरावजी चव्हाण साहेब होते त्यावेळेस त्यांनी देखील वॉटर प्युरिफायर फिल्टर योजना हदगावमध्ये राबवण्याची त्यांनी घोषणा केली, उद्घाटन बी केलं, पण आजपर्यंत सुरुवात झाली नाही. माझ्या मते आणखी आता यावेळेस पण करतील आणि पुढच्या 5 वर्षात विसरून जातील. जनतेतील आता न तरुणामध्ये ना आजपर्यंत एक वाचनालय आहे, स्टडी सर्कल आहे, ना वृद्धांसाठी बसण्याची जागा आहे, ना बगीचा आहे, ना क्रीडांगण आहे. तरुणींसाठी कुठे शौचालय नाहीये, तरुणांसाठी कुठे शौचालय नाहीये, त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था नाहीये, रोजगार नाही, काही नाहीये. फक्त नगरसेवक व्हायचं, 5% टेंडर घ्यायचं, काय आपल्या नातेवाईकांना टेंडर द्यायचं, गुंठेवारी करायचं, हेच संपूर्ण येथे हदगावच्या राजकारणात चालू असल्यामुळे नाईलाज असतो आम्ही धर्मकारणी लोकांना आज राजकारणात प्रवेश करण्याची
एक नितांत गरज भासलेली आहे. हे नाही राजाने आज आम्ही राजकारणात येत आहे. आपण आपली अशी एक ठाम भूमिका आहे का कोण्या पक्षाला उमेदवारी घ्यायची किंवा अपक्ष लढायची. तर अपक्ष इलेक्शन लढवणार असाल तर कोण्या बेसवर लढवणार आपण. आणि विशिष्ट म्हणजे कोणतंही विकास काम करत असताना आपल्याला कामं जर खिचून आणायची असेल तर सरकारची आवश्यकता आहे. याबद्दल आपलं काय मत आहे? माझं पिंड चालवता समाजकारणी व धर्मकारणी राजकारणातला आम्हाला जास्त कळत नाही. त्यामुळे राजकीय भूमिका आम्हाला हसता येत नाही. ज्यांना आपला राजकीय स्वार्थ साध्य करायचा असेल त्यांनी राजकीय पक्षाचा पाठिंबा म्हणून स्वार्थ ठेवला पाहिजे. पण आम्हाला समाजकारण करायचं आहे. त्यामुळे जनतेसमोर आम्ही विशिष्ट एक पक्ष न जाता विकासाची आमची रूपरेषा घेऊन जनतेसमोर जाणार आहे. बाकीच्या काही लोकांनी जे आम्ही हिंदुत्ववादी आहे त्यांना थोडी गृहीत धरू नये. कारण स्थानिक स्वराज्य संस्था एक अशी एक असते इलेक्शन, एक अशी निवडणूक असते ज्यामध्ये तुम्हाला व्यक्तीविषयी आपलं विकास कार्य दाखवायचं असतं. पक्षाला इथं महत्त्व नसतं. या ठिकाणी तुम्ही कार्य कसं करता, जनतेचे प्रश्न कसे सोडवता हा मुद्दा महत्त्वाचा असतो. यापूर्वीचे माजी आमदार माधवराव जळगावकर यांची एक हाती नगरपालिकेवर सत्ता होती. त्या अनुषंगाने त्यांनी भरपूर विकास कामं केलीत असे ते म्हणतात. परंतु आपल्या दृष्टिकोनातून काय विकास कामं केले किंवा काय जनतेच्या समस्या आहेत ते आपण सांगू शकाल का? बरोबर. माजी आमदार माधवराव जवळगावकर साहेबांनी त्यांच्या कारकिर्दीत 10 वर्षे एक हाती सत्ता असताना त्यांनी भरपूर हातगावचा विकास केला. पण हातगावचा विकास न करता त्यांनी स्वतःचा आणि त्यांच्या नगरसेवकाचा विकास केला. ज्या नगरसेवक येथे नसताना त्यांनी इथं राबवले, त्यांचे आज बार बनलेले आहेत, त्यांचे चांगले बंगले बनलेले आहेत. ज्या नगरसेवकाला काही नसताना त्यांच्या नातेवाईकांना त्यांनी कंत्राटदार बनवलेला आहे. गुंटेवाडीमध्ये भरपूर काही लोकांचं झालेलं आहे. त्यांनी विकास कसं केला माहिती का? फक्त हिंदुत्व संपवलंय त्यांनी. आज हदगाव शहराचा एक नाविन्यपूर्ण गौरवशाली इतिहास असणारा बारो व्यवस्था होती. त्यावेळेस सेना, बीजेपी, काँग्रेस यांची सर्वांची मिळबळीतच बारो संपुष्टात येऊन असलेलं नगरपालिकेतील कॉम्प्लेक्स तयार केले आणि ते विशिष्ट समाजातील विशिष्ट लोकांसाठीच त्याचं विस्तारितपणे होणार आहे. ते काही गरीबाच्या कुठल्याही जनतेला का त्या कॉम्प्लेक्समध्ये जागा भेटणार नाही ना ते गाळे मिळणार नाही. परंतु नगरसेवकांच्या नातेवाईकांना, माजी आमदार असो किंवा इतर पक्षातील काही लोक असो, त्या लोकांच्या नातेवाईकांसाठी त्यांनी सोय करून ठेवली. हा त्यांचा विकास आहे. आता आपण जनतेसमोर जे जाणार आहात ते आपला वचननामा काय राहणार आहे आणि जनतेच्या विकासाच्या दृष्टिकोनातून काय आपण समस्या जनतेच्या सोडवणार आहात त्याबद्दल आपण काय सांगू शकाल? मी जनतेसमोर एक नगरसेवक नाही तर जनतेचा एक सेवक म्हणून जाणार आहे. ज्यावेळेस माझी विकासाची आजच मी रूपरेषा ब्ल्यूप्रिंट सांगतो की मी लोकांच्या दृष्टीत फक्त एक सेवक म्हणून जाणार आहे. ज्या समस्या लोकांना असतील त्या पहिले सोडवण्याचा माझा प्रयत्न असेल. उदाहरणार्थ म्हणाल तर इथे क्रीडांगण नाहीये, माझ्या वार्डामध्ये कुठल्याही ड्रेनेज सिस्टमची नाली नाहीये, गटारी नाहीत, पाण्याची व्यवस्था नाहीये. या गटारीची व्यवस्था, सांडपाण्याची व्यवस्था योग्य होत नसल्यामुळे ते जनतेचे आरोग्य धोक्यात येत आहे. या लोकांना अक्षरशः आता तुमच्या न्यूज चॅनल समोर आम्ही काही शब्द वापर नाही करू शकत, पण या लोकांना लाज वाटली पाहिजे. जनतेच्या आरोग्याशी यांनी खेळत आहेत यांच्या स्वतःच्या स्वार्थाची पोळी घालण्यासाठी. न कुठलं प्युरिफायर आहे, वृद्धांसाठी कुठलं बगीचा नाहीये, बसण्याची जागा नाहीये. जर आपण ग्रामीण रुग्णालयात गेलो तर नगरपालिकेच्या अंडरमध्ये आहे त्या ठिकाणी व्यवस्था नाहीये. शौचालयामध्ये गेलं तर अक्षरशः त्या ठिकाणी कोणी थांबलं तर आणखी तब्येत खराब होईल ही परिस्थिती निर्माण झाली. न गोळ्याची कोणती व्यवस्था आहे, ना औषध पाण्याची व्यवस्था आहे. हे होते संतोष उदयनराजे देवकर, एक युवा नेतृत्व म्हणून उदयास आलेले आहेत आणि विशेष म्हणजे यांनी धर्मकारणासोबतच समाजसेवेचा वसा घेतलेला आहे आणि त्या माध्यमातून आज राजकारणात ते सक्रिय होत आहेत. आता बघूया आपण पुढच्या दृष्टिकोनातून त्यांनी जनतेपुढे कोणकोणत्या समस्या आणि जनतेचे कोणकोणते विकास कामं हाती घेतात ते. जगभरातील बातम्या आता आपल्या मोबाईलवर. रहा अपडेट तेजपूर न्यूज सोबत. अधिक बातम्यांसाठी वेबसाईटला भेट द्या तेजपूरnews.online. उद्या भेटूया प्राईम टाइम बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.